नमस्कार, मी मंजुषा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर स्प्रिंग बर्ड। अमेरिकेमध्ये लास्ट वीकमध्ये हॉलिडे सीझनची सुरुवात झाली थँक्सगिव्हिंग या फेस्टिवलने। चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की काय आहे हा थँक्सगिव्हिंग फेस्टिवल, हा कसा सेलिब्रेट केला जातो। थँक्सगिव्हिंग म्हणजे आभार मानणे। या दिवशी अमेरिकन लोक देवाचे, आपल्या कुटुंबियांचे, फ्रेंड्सचे आणि रिलेटिव्हचे आभार मानतात। तर थँक्सगिव्हिंग हा जो फेस्टिवल आहे हा नोव्हेंबर महिन्यामध्ये येतो। हा सण नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जातो। नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकन लोक आपल्या शेतातील पिकांची कापणी करतात, त्यामुळे घरामध्ये धान्य, पैसा येतो, सुख समृद्धी येते। त्यामुळे अमेरिकन लोक या दिवशी देवांचे, ज्यांनी आपल्याला हे सगळं करण्यामध्ये सहकार्य केलं ते आपले कुटुंबीय, फ्रेंड्स, रिलेटिव्ह यांचे आभार मानतात। हा सण अमेरिकेमध्ये नॅशनल हॉलिडे म्हणून सेलिब्रेट केला जातो। असा समज आहे की हा सण पहिल्यांदा 8 सप्टेंबर 1565 ला फ्लोरिडा येथील सेंट ऑगस्टिनमध्ये साजरा करण्यात आला। या दिवशी टर्कीची फीस्ट करण्यात आली। तेव्हापासून या सणामध्ये एक पारंपरिक पदार्थ आहे टर्कीची डिश। या टर्की पक्ष्यांपासून ही डिश बनवण्यात येते, जे अमेरिकेमध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे। थँक्सगिव्हिंग मध्ये सगळ्यात स्पेशल आहे की ते डिनर, थँक्सगिव्हिंगचं डिनर। या डिनर मधली स्पेशल डिश असते टर्की आणि साइड डिशेस मध्ये असतात पोटॅटो मॅश, नंतर फ्राईड बीन्स, कॅनबरी ज्युसेस आणि स्वीट मध्ये असते ॲपल किंवा पंपकिन पाय। तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अमेरिकन ॲपल पायची रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा। आणि म्हणून हा सण थँक्सगिव्हिंग इथे मोठ्या उत्साहाने अमेरिकेमध्ये साजरा केला जातो। थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी असतो फ्रायडे। तर या फ्रायडेला इथे ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखलं जातं। या दिवशी शॉप्समध्ये बऱ्याच ऑफर्स असतात, त्यामुळं थर्सडेला जेव्हा लोक थँक्सगिव्हिंगचं डिनर करतात तेव्हा त्यानंतर ते त्या शॉपच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लावतात आणि जेव्हा फ्रायडेला शॉप ओपन होतं मॉर्निंगला, तेव्हा हे सगळे लोक शॉपिंग करण्यासाठी तुटून पडतात। तर या दिवशी शॉप्समध्ये आणि मॉल्समध्ये लोकांची खूप गर्दी असते। चला तर आता बघूया ॲपल पायची रेसिपी। आज आपण बनवणार आहे थँक्सगिव्हिंगची स्वीट रेसिपी, जी साइड डिश म्हणून यूज करतात ॲपल पाय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मीडियम साइजचे ॲपल, 250 ग्रॅम मैदा, 75 ग्रॅम बटर जे फ्रोझन आहे, लागणार आहे आपल्याला 100 ग्रॅम साखर बारीक केलेली आणि सिनॅमन पावडर। या ॲपलला आपल्याला पील करून घ्यायचं आहे। ॲपलला असे पील करून घ्यायचे आणि त्याचे स्मॉल साइज मध्ये पीसेस करून घ्यायचे। असं ॲपलला बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचं। ॲपलला पॅन मध्ये टाकून घ्यायचं, साखर, बटर क्यूब्स, मी बटर नंतर ऍड केलं, ती लागून यायला नको म्हणून। याच्यामध्ये आपण सिनॅमन पावडर ऍड करून घ्या। याला 15 मिनिटं वाफ यासाठी झाकून ठेवा। तोपर्यंत आपण डोची तयारी करून घेऊया। पहिले मैदा चाळून घ्या।
त्यामध्येच थोडी साखर टाका। आता या मिश्रणामध्ये बटरचे क्यूब्स टाका आणि याचा घट्टसा डो बनवून घ्या। अशा प्रकारे डो बनवून घ्यायचा आणि त्याला 10 मिनिटं रेस्ट करून घ्यायचं। या स्टेजवर आला की गॅस बंद करून द्या आणि या ॲपल पायच्या फिलिंगला थोडं थंड होऊ द्या। या आकाराचा गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घ्या। जर तुमची पारी ही पोळपाटाला चिपकत असेल आणि तुटत असेल तर त्यामध्ये थोडा आट्यामध्ये मैदा घालावा। एक्स्ट्रा कडा काढून टाका। आता आपल्या ॲपल पायचा बेस रेडी झाला। आता आपण यामध्ये ॲपलचं जे फिलिंग बनवलंय ते भरूया। याच्यामध्ये फिलिंग टाकायचं। दुसरी जी चपाती बनवली ती याच्यावर टाकून घ्यायची आणि हे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं। आता फिंगरनी याला प्रेस करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा। अशी चपाती बनवून घ्या। त्याला पिझ्झा कटरनी असे छोट्या छोट्या पट्टीमध्ये कापून घ्या आणि याला आता आपण पायावर लावून घेऊया। एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकाल। आता तुमचा ॲपल पाय रेडी झाला बेक करण्यासाठी। आता आणखी मी 2-3 असेच बनवून घेते। अर्धा तास याला रेस्ट करू द्या। थंड झालं की आपण याला काढूया। आणि आपला यम्मी क्रंची ॲपल पाय रेडी झालाय। तुम्हाला ही अमेरिकन ॲपल पायची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंट करून सांगा। Thank you for watching. Do subscribe to my channel Spring Bird. Bye bye.